गणेशोत्सवाचा आजचा 5वा दिवस। मुंबईसह अनेक ठिकाणी आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे। त्यासाठी चौपाट्यांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। तसंच 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना भाविकांना स्टिंगरे माशांनी सावा घेतला होता। त्यामुळे सावधगिरी म्हणून चौपाट्यांवरती व्यवस्था करण्यात आली आहे। लहान मुलांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर मोठ्यांनी गमबूट घालून समुद्रात जावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी। मुंबईत 5 दिवसाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे। आम्ही दादर चौपाटीवर आपण पाहू शकता कशा पद्धतीने मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केलेली आहे। दादर चौपाटीवर त्या पद्धतीने गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात घरगुती गणपतींचं विसर्जन होतं, त्यामुळे मुंबई महापालिकेने खास तयारी केलेली आहे। इकडे लहान मुलांनी गणपती विसर्जनाला समुद्रात जाऊ नये म्हणून बोर्ड लावलेले आहेत, त्याचबरोबर भरती ओटीच्या वेळाही लावलेल्या आहेत। आणि इकडे खास करून ज्या 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला जेलीफिश माशा आणि स्टिंगरे माशामुळेच्या चाव्यामुळे गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांना इजा झाली होती। त्यामुळे मुंबई महापालिकेने खास प्रिकॉशन्स म्हणून इथे लाईफगार्ड तैनात केले आहेत आणि लाईफगार्ड म्हणून हे कोळी समाजाचे बांधवच आहेत। काल इथे मोठ्या प्रमाणात मासे आले होते असे म्हणतात, त्यामुळे कोळी बांधवांनी इथे जाळ्या आणलेल्या आहेत। जेलीफिश आणि स्टिंगरे माशामुळे गणेश भक्तांना खरोखरच भीती वाटते का ते कधी फसले असेल, बाहेरून आले असेल म्हणून ते चावले असेल असं काहीच नाही। आणि त्यापासून विष वगैरे असं काहीच नाही, माशाने विषच नाही। आम्ही रात्रंदिवस खावतो, रात्रंदिवस समुद्रामध्ये वागतो, वाऱ्या पावसामध्ये, असं काहीच नाही। मुंबईकरांनी काळजी करू नये। झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।